आणि यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते। बातमी मुंबईतली आहे। दारूच्या नशेमध्ये आधी महिलेला मारहाण आणि शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला, मात्र मारहाणीनंतर थेट या महिलेचं घरच पेटवलं गेल्याचं समोर आलेलं आहे। बोरिवली पश्चिमेकडच्या गोराई इथली धक्कादायक घटना आहे। आरोपीला पोलिसांनी अटकही केलेली आहे। आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची माहिती मिळते। अटक करण्यात आलेल्या आरोपीला कोर्टानं आता पोलीस कोठडी ही सुनावलेली आहे। मैं घर पे से आके इधर हवा लगते करके गर्म हो रहा था, इधर बाहर आके मैं कुर्सी पे बैठी थी और वो बियर का बॉटल लेके इधर सीधा आया हम लोग इधर आके इधर गाली गलौज देने लगा और मतलब मेरे को गंदा गंदा गाली देने लगा। वो तो गंदा गंदा गाली दिया तो हम लोग तभी पण उसको कुछ बोला नहीं। फिर उसने सीधा हम लोग पे हाथ उठाने लगा, हम लोग पे मेरे पे, तो मेरे पे हाथ उठाए, मेरे लड़के पे भी बॉटल फोड़ा उसने। फिर बॉटल फोड़ने के बाद उसने फिर पत्थर लेके दौड़ा तो हम लोग गली में हमारे घर पे भाग गए। दरवाजे बंद किया हम लोग ने। बंद करने के बाद 100 नंबर कॉल किया, पुलिस को बुलाया। उसके बाद हम लोग चौकी गया। फिर चौकी जाने के बाद फिर उसने आके मेरा घर जला दिया पूरा पेट्रोल डाल के। भरपाई तो अभी मदद तो चाहिए ही मेरे को, मेरा कोई नहीं है कमाने के लिए, अभी मैं ही घर काम करती हूँ बस। 31 तारखेला रात्रीच्या वेळेला याची फिर्यादी देऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की जो या गुन्ह्यात जो अटक आरोपी आहे विशाल सुनील उदमोले हा विनाकारण तिच्या घराजवळ आला, तिथे तिला शिवीगाळ केली, त्याला त्यांनी हाताची चपटी निवडून मारहाण केली होती। जेव्हा ते हॉस्पिटलला गेली म्हणजे उपचारासाठी, त्या दरम्यान तिला ते एखाद्या मैत्रिणीने फोन करून सांगितलं की याच्यात जो आरोपी आहे विशाल यांनी त्याच्या घराच्या याला पडद्याला वगैरे आग लागलेली आहे। त्याच्यानुसार अशा स्वरूपाचा आपण BNS 1951 115 2 336 326 131 नुसार बोरिवली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा आहे। याच्यापूर्वी 2 वेळा तडीपारची देखील कारवाई करण्यात आलेली आहे। काल त्याला आपण या गुन्ह्यात आपण अटक केलेली आहे। आज त्याला माननीय न्यायालयात हजर केलेलं होतं, तर त्याला 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।